आनंदाय नमो नमः. देवदत्ताय नमो नमः. शादत्ताय नमो नमः. सद्गुरु महाराज की जय. मायबाप हो, आनंद पाठामधला अभंग 6वे, ज्याची की निरूपण करत आहे मायबाप. जप तप कर्म क्रिया नेम धर्म नसतानंद तरी ते व्यर्थ. मायबाप हो, आपण सर्वांना समर्थ बाळगीर महाराज आवडीने प्रेमाने कळवळ्याने गुरुभक्ती मार्ग दाखवित आहेत. त्यांना आपण इकडे तिकडे देवी देवतांची भक्ती करण्यात आपण आपलं आयुष्य वाया घालवतो. हेच त्या संत माऊलीला पाहवत नाही. कारण ते आपल्याला म्हणजेच आपल्या शरीराला, आपल्या संपत्तीला, आपल्या ऐश्वर्याला पाहत नाहीत. ते पाहतात तर या नरदेहामध्ये आत्मस्वरूप, आणि तेच आत्मस्वरूप असे इकडे तिकडे भटकत आहे. पाहून त्यांच्या मनाला फार दुःख होते हो. पण हा जीव अज्ञान आहे ते जाणतात व त्या जीवाला उपदेश देऊन सावध करतात. व तेच कार्य या अभंगातून, या अमृतवाणीतून केलेले आहे. बाळगीर महाराज सांगतात, बाबा रे, तू गुरुभक्त आहेस तर तू असं जप तप करणे, कर्म क्रिया करणे, नवस धर्म करत बसू नकोस. कारण जप तप केल्याने तुझे आयुष्य तर संपेल, पण प्राप्ती काय, तर तुला या संसारातलंच, या प्रपंचाचंच फळ मिळेल, पण तुला मोक्ष मिळणार नाही. तू कर्मकांड करणे, यज्ञ होम हवन या सर्व क्रिया कर्म करत बसशील तर यात तुझं हित नाही, असे बाळगीर महाराज सांगतात. कारण यज्ञ होम हवन केल्यामुळे स्वर्गापर्यंतच आपल्याला जाता येते, पुढे जाता येत नाही, व तेही या कलियुगात तेही साध्य होत नाही, असे बाळगीर महाराज सांगतात. व तू तुझ्या प्रपंचासाठी तू केलेली देवी देवतांची भक्तीमुळे जे प्राप्त झालेलं पुण्य आहे ते खर्च करून तुला सुख देतात. म्हणजेच देवी देवतांना नवस बोलणे व आपलं कार्य झाले की नवस फेडणे, अशा भक्तीमध्ये तू आपलं आयुष्य वाटोळे करू नकोस, असे बाळगीर महाराज सांगतात. कारण तुला स्वतःला तू कोण आहेस हेच जाणून घ्यावयाचे आहे, आणि हेच गुह्य रहस्य आहे. आणि हे गुपित जेव्हा तुला कळेल तेव्हा तुझ्या अनुभवाला येईल, तेव्हा खरा देव कोठे आहे व कोण आहे हे सर्व जाणीव तुला होईल. म्हणून तुला अगोदर गुरु करावा लागेल. आणि तोही गुरु कोणता, जो जाणतो निर्गुणाची खून, जो दाखवील चारी पदार्थ ओळखून, ऐश्या गुरुचे धरावे आदी चरण, जेणे करून या जीवाचे होय उद्धरण. म्हणून गुरु करावा, कारण त्यांनी दिलेला अनमोल प्रसाद रोज दैनंदिन नित्य नेमाने सेवन करावे. अशा प्रकारे तुला पुढील मार्ग सापडतो, असे बाळगीर महाराज आपणा सर्वांना सांगत आहेत. मायबाप हो, यज्ञाधिक क्रिया करुणी स्वर्गा जाती, पुण्य सरल्या येती माघारेची. आणि पुढे म्हणतात, तू हे जे पूजा पाठ कर्म कांड करीत आहेस त्याच्यामध्ये काम आहे. काम म्हणजेच षडरिपूपैकी एक. त्याच्यामध्ये फक्त हाव, लालसा, इच्छा, आकांक्षा भरलेली असते. त्याच्यामध्ये आनंद नाही, म्हणून तू त्यापासून दूर राहा, असे बाळगीर महाराज सांगतात. यज्ञ होम हवन केल्यामुळे किंवा त्या तपामुळे देवी देवता प्रसन्न होतात. त्यांच्याजवळ जे काही आहे ते त्या भक्ताला देतात, पण त्यांच्याकडे मोक्ष नाही. त्यांना या जन्म मरणातून मुक्त करता येत नाही. म्हणून ते आपल्याला प्रपंचातलं गाडी माडी बंगला धन दौलत पुत्र संतती संपत्ती सर्व काही देतात, पण हे सर्व नाशिवंत आहे. हे तू जाणून घे, समजून घे. कारण मृत्यूनंतर सर्व येथेच राहणार आहे आणि पुढील प्रवास तुला एकट्यालाच करावयाचा आहे. त्यावेळेस तू काय करशील?
वेळ निघून गेलेली असती. पुन्हा विचार करून काय फायदा, म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करून घे. नर जन्माला ओळख व खऱ्या देवाची ओळख करून घे. नाहीतर तू या देवी देवतांची भक्ती करत राहशील, त्याच्याने पुण्य जमा होते व त्या पुण्याने स्वर्गापर्यंत तुला जाता येते व तिथे राहून तुझे पुण्य सरले की चला माघारी कर्मभूमीला. मग तीच 184ची जन्म मरणाची दुःख यातना भोगत राहणे. म्हणून बाळगीर महाराज परत परत हेच समजावून सांगत आहेत मायबाप हो, की पुढे सांगतात तैसे नो हे नाम पावती मिरासी, चुकती 84 येणे जाणे. बाबा रे, आता तू गुरु करून घेतला आहेस, गुरु मार्ग पत्करला आहेस. तुझ्या गुरुला तू एक वचन दिलेलं आहेस, ते विसरू नकोस. त्याचं पालन कर, त्याने तुझ्या जीवाचा उद्धार होईल. तर त्या वचनाची आठवण कर. तन मन धन माझं सर्वस्व गुरूंच्या चरणी समर्पण, असे आपण दिलेलं वचन आहे. आणि मायबाप हो, ज्या वेळेस आपण गुरु करण्यासाठी गुरु मठामध्ये जातो, गुरु महाराजांच्या जवळ बसतो, तर ते त्यावेळेस तुम्ही किती पाप केलेत, किती पुण्य केलेत असं कुणाला विचारतात का हो? नाही. कारण त्यांना माहिती आहे या अज्ञान भवसागरामध्ये माझा जीव स्वतःलाच विसरून गेला आहे. तर तो पाप व पुण्य कसा ओळखेल? व त्याच पुण्याचा काही ठेवा झाला आहे, म्हणूनच तर तो माझ्याजवळ आला आहे. असे गुरु महाराज आपणाला ओळखतात मायबाप हो. बहुत जन्मीचे सुकृत साचले, मनोनी भेटले गुरु महाराज. म्हणून मायबाप हो, ही नरतनू भेटली म्हणजे अर्धा डाव आपण जिंकलो. कारण साधन आपल्याला भेटलं कशाचं? मोक्षाला प्राप्त करण्याचं. व त्यावर गुरु महाराज भेटले म्हणजेच भवसागरातून पहिलं तिरी जाण्याचा मार्ग सापडला मायबाप हो. आता आपल्याला काय करायचं आहे? त्यांच्या मागे मागे त्यांच्या हातात हात देऊन चालत राहायचे आहे मायबाप हो. कसं? बस आनंद आनंद देवदत्त आनंद 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 देवदत्त आनंद. मायबाप हो, मी थोडं जास्तच बोललो, मला क्षमा करा. व गुरु महाराज म्हणतात, सांगतात, आता मी तुला दिलेलं नाम शस्त्र घे व त्याचे सदा सर्वदा ध्यानी मनी चिंतनी ध्यास लावून घे. कारण तुझ्या मागे शत्रू लागलेला आहे, तो काळरूपी राक्षस. या तुझ्याजवळ असलेल्या नामरूपी शस्त्राला पाहून तो तुझ्याजवळ येणार नाही. एवढी शक्ती या नामामध्ये आहे. म्हणून या नामासाठीचे तुझं उर्वरित आयुष्य खर्च कर, ज्यामुळे या जीवाचं उद्धार होईल व तो जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होईल. म्हणून गुरुने दिलेले गुरुनाम चालता बोलता उठता बसता खाता पिता देता घेता वदता सदा सर्वदा आपल्या मनाद्वारे चिंतन मनन भजन करावे. असे गुरु महाराज आपल्याला सांगतात मायबाप हो. बाळगीर स्वामी म्हणे बापूजी गुरुचा, होनी राहे साचा मोक्ष जोडे. त्यामुळे 184 योनी पुन्हा फिरणे लागणार नाही व तो जीव आपलं पूर्वपद पूर्व रूप प्राप्त करून घेईल. असे गुरु महाराज म्हणजेच समर्थ बाळगीर महाराज आपल्याला सांगत आहेत मायबाप हो. व पुढे प्रेमाने व अंतकरण सद्गदित करून किंवा हून आवडीने वात्सल्याने पाहतात व म्हणतात, किती माझा शिष्य भला आहे, भला रे भला असे म्हणतात. कारण तो त्यांनी दाखवलेल्या मार्गाने सावधपणे चालत राहतो व स्वतःचे स्वहित करून घेतो. म्हणून बाळगीर स्वामी म्हणतात, बाळा तू असंच आपल्या गुरुमाईचे बाळ होऊन राहा. कारण ते तुझ्या हृदयात, तू त्यांच्या अंतकरणात व दोघांचा धावा सद्गुरू महाराजांचा अशी त्रिपुटी साधून घ्यावी. त्यामुळे आपल्या गुरूंच्या वचनाशी सत्याने जोडले जातो व त्या सानिध्यात सदा व त्यांच्या सानिध्यात सदा सर्वदा राहतो.
म्हणून त्याला जन्म मरणाची भीती राहत नाही, 184ची भीती राहत नाही, तो यापासून तो मुक्त होतो. असे बाळगीर महाराज तुम्हा आम्हा सर्वांना किती प्रेमाने आवडीने सांगत आहेत हो. तरी आपण सर्व परज्ञानी श्रोते मंडळींनी प्रेमपूर्वक श्रवण करावं, याचं कीर्तन करावं, याचं चिंतन करावे, याचे मनन करावे. याच मनाला किंवा जीवाला नामाचा ध्यास लावावा. त्यामुळे या ज्ञानजीवाला बोध होतो व हा ज्ञानजीव सावध होतो. असे समर्थ बाळगीर महाराज सांगतात. मायबाप हो, सांगता सांगता किंवा बोलता बोलता माझ्या वाणीमधून अपशब्द किंवा कटू शब्द काही गेला असेल तर माझा मला परत करा व सारांचा सार काढून घ्या. आसार सर्व माझा मला परत द्या. तुम्ही कसे परज्ञानी साधू संत मायबाप तुम्ही राजहंसाप्रमाणे आहात, तरी या ज्ञानजीवाने केलेला केविलवाना प्रयत्न आहे, तरी समजून घ्यावा व मला क्षमा करावी अशी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो. आनंद दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो व झालेली सेवा गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करतो. कारण सर्व करता करविता तेच आहेत, मी मात्र एक साधन आहे. एवढे बोलून मी माझी वाणीला थांबवतो व तुम्ही सर्व साधू संत मायबापांना आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. सद्गुरु महाराज की जय. अत्रे ऋषी अनुसया माये की जय. आनंद अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. सर्वांना आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त.